ते सागरने कोथिंबीर, मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि कैऱ्या बघा एकदम मस्त पद्धतशीर कापलेलं आहे, असं वाटणारच नाही सागरने कापलेलं आहे. सागर खरंच हा जबरदस्त एकदम कापलेस तू. सागर आहे ना आपल्याला सांगतो आता आपली भेल कशी झाली. मसालेदार चटपटीत झाले एकदम भारी. मसालेदार चटपटीत मस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता वाजलेले संध्याकाळचे 5 आणि मित्रांनो आता आपण चाललो आहोत रानामध्ये आणि रानामध्ये जाऊन मित्रांनो आपण आज करणार आहोत मस्त चटपटीत भेल. मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही, इकडे आहे ना आपली आजी आहे आणि इकडे आहे सागर. सागर आज भेल करूया आपण, भेल करूया, मस्त खाऊया. मस्त चटपटीत भेल खायला मजा येणार आहे. आणि आजी तुझ्या हातात पिशवी आहे, त्याच्यामध्ये काय आहे? ताट आहे, ताट आहे आणि पेपर आणि दुसरं काय आहे? शेव आहे काय? तर मित्रांनो भेल करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपण सर्व घेतलेलं आहे. पण आहे ना आता थोडंसं रानात फिरणार आहोत आणि आपल्याला ना कैऱ्या पाहिजेत. तर एक 2-4 कैऱ्या भेटल्यानंतर आहे ना आपण कुठे मस्त अशी सावली असेल ना तिथे मस्त आपण जाऊन बसूया आणि आपली भेल बनवून मस्त एन्जॉय करूया. इकडे बघा काजूचं झाड आहे छोटंसं. काजू आहे सागर? उरलाय. इकडे बघा आपल्याला ना सागर बोलतोय काहीतरी भेटलंय त्याला. ते काय पैसे आहेत? अरे हा रे पैसे आहेत. 2 रुपये 4 रुपये किती रुपये आहेत? 4, 6 आणि इथे आहे ही सुपारी. नाही आजी पैसे भेटले इथं इथे 6 रुपयाची मस्त कमाई झालेली आहे. काय करूया पैशांचा? आजी काय करूया? काय करू? पैसे भेटले 6 रुपये. 6 अजून बघ काय हो 5 रुपयात. 2 $2 आहेत ना? हे 2 आणि 1. हा एक रे 5 रुपये आहेत. अजून बघ आहेत काय पैसे? कॉफी खाऊ आपण. मित्रांनो मस्तच एकदम आपल्याला 5 रुपये भेटलेले आहेत एकदम फ्री मध्ये. आणि मला वाटलं नव्हतं रानात फिरता फिरता पैसे पण भेटतात. एकच नंबर मस्त. आता संध्याकाळी मस्त आपण चाय आणि 5 वाला बिस्किट पुडा खाऊ. मित्रांनो हे बघा जाता जाता आपल्याला काय दिसतंय, ही बघा ही सावरीचं झाड आहे आणि दृश्य एकदम आडवा झालाय. बस आता भूषण अपघात झालेला. बस आता अजून काही दिवसात हा ना झाड ना आडवाच होईल इथं. आजी इकडे सगळा तोडून टाकलेला आहे. हे बघ मी त्या दिवशी तुला बोललो ना सगळा खोदून ठेवलेला आहे. रोड पाण्याची पाईपलाईन पूर्ण इथून पूर्ण खोदलेला आहे. काय बोलायचंय तुला? काय बोलू शकते? अरे आंब काजू सगळं गेलं आपलं. सगळं गेलं. तुला आता माहित पडला काय? मी येत आहे कुठे इकडं. एक काजू झालाय तिथं हा आणि इथे एक कलम होता, तिथे एक कलम. इकडे आंबा होता, कलम होता तो गायब झाला. तो पण तो एकच आहे जी. कलम होता आणि काजू केवढा होता मोठा, तो राहायचा तो पण हिरण शाप करतो. तो आईन पण गेला. एक राहिलाय बघ आईन गुंडा कसा. आजी या झाडावर बघ कैऱ्या आहेत काय? आहेत काय? 2 भेटल्या तरी बस होतील. तिथे एक आहे, ही बघ इथे एक आहे. आपल्याला 2 बस होतील. तर चला मित्रांनो या आंब्याच्या झाडावरून आपल्याला कैऱ्या भेटलेल्या आहेत. किती भेटल्या आजी? 2. अजून टाकले इकडे कुठेतरी? नाही इकडे कुठेतरी टाकली. हे बघ 3 भेटल्या, 3-4. तर चला मित्रांनो आपल्याला ना आता कैऱ्या पण भेटलेल्या आहेत आणि आपली आता भेल पार्टी सुरू करूया. सागर मस्त सुरुवात केलीस तू. कांदे टोमॅटो कापायला. नवीन वर्षाची गुढीपाडवा होऊन गेला कधीच. इकडे मस्त बघा सागर आहे ना टोमॅटो कापतोय. सागर भारी कापतोस टोमॅटो. 3 वर्षाचा एक्सपेरिमेंट आहे मला. किती? 3 वर्षाचा. हो मस्त. आज आजी तू काय नको करू, फक्त बस आणि आमची भेल खा. आजी आज फक्त तू भेल खा आणि सांग चाकून आम्ही भेल कशी बनवलेली आहे. आम्ही म्हणजे सागर बनवतोय, मी नाही बनवत आहे. सागर आज तुझ्या हातची आम्हाला भेल चाकायला भेटणार आहे. एकदम जबरदस्त बनव आणि टेस्टी बनव, ठीक आहे? तर मित्रांनो बघा ना इथे सागरने बघा मस्त असा बारीक टोमॅटो कापलेला आहे. एकच नंबर. सागर ही सुरी भारी आहे त्याच्यामुळे चांगला टोमॅटो कापतोय.
आणि आपल्याकडे ना इथे टोमॅटो आहेत 2, कैऱ्या आहेत 3. अरे ही कैरी बी कशी आहे, एकदम सपटी आहे. आणि या साईडला आपल्याकडे आहेत 2 कांदे मस्त. आणि इकडे आहे शेव, पूर्ण शेवचा पॅकेट. आपल्याकडे पेपर आहे, न्यूजपेपर. आणि इकडे आहे कुरमुरे पूर्ण पॅकेट, तुपाने प्रेस. इकडे बघा सागर आहे ना, सागरने ना टोमॅटो कापलेला आहे आणि आता कापतोय मस्त मिरच्या. सागर आहे ना, मिरच्या जास्त टाकूया, पूर्ण तिखट करून टाकूया. चालेल? तिखट खातोस ना? इथे बघा मित्रांनो मस्त आहे ना, मिरची पण कापून टाकली आपल्या सागरने. कोथिंबीर पण कट झालेलीच आहे. हे बघा एसटी चालले आपली लाल परी. आता बघा इकडून येईल ही बघा, ती चाललेली आहे आपल्या गावातली लाल परी. इथे आता बघा सागर आहे ना कांदा कापतोय. सागर कांदा असं कसं कापतोय? एकदाच कापायचा? 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स? एवढा कुठं कांदा कापलोय? अरे म्हणजे आपण बनवायचं जातं. कुठं काय बनवा जातं? कांदे पोहे. कांदे पोहे, भजी पाव. भजी पावला कांदे कापतात? म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी? कांदा भजी. इकडे बघा टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर मस्त कापून झालेली आहे. तो टोमॅटो कशाला ठेवलेस? कापतो जरा, रुकू जरा, सबर करो. सागर बघा एक मार्गी कांदा कापत घेतोय मस्त, टेन्शनच नाही अजिबात. तर मित्रांनो या साईडला आहे ना सागर मस्त कांदा टोमॅटो कापतोय. आणि आजूबाजूचा मित्रांनो वातावरण बघा, पूर्ण मस्त जंगल आहे. तिकडे बघा, तिकडे मस्त डोंगर आहे आणि सर्वकडे झाडांनी भरलेलं आहे. इथेच आहे ना साईडला तिकडे रोड आहे मस्त. आणि सूर्य बघा आता मावळत चाललेला आहे. अशा टायमाला मस्त फिरायला मजा येते. सागर बघा आता मस्त कच्ची कैरी कापतोय. बाटा नाही झाला अजून, होयच आहे अजून, मस्त एकदम बाटा व्हायला आलाय वाटतं अजून. आपल्या इथं पण हे काजू, आंब, कलम किती होतं, काहीच नाही राहिलं. सगळं वनवा घालवलं आणि त्याच्यामध्ये आता शेती करीत नाही. आता पण एकदा गेलाय का परत? आहे बघ सगळं काला काला घालवल्यांचा कचरा उरतोय बघ. आणि आता काही शेती करायला येत नाही ना, मग तो कोण इकडे लक्ष देत आहे असे. सागर आपल्या सर्व कापून झालेलं आहे. तर मित्रांनो बघा इथे सागरने कोथिंबीर, मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि कैऱ्या बघा एकदम मस्त पद्धतशीर कापलेलं आहे. असं वाटणारच नाही सागरने कापलेलं आहे. सागर खरंच हा जबरदस्त एकदम कापलेस तू आणि मस्त दिसते मित्रांनो, खूपच छान. सागरसाठी 1 लाईक तो बनता आहे. हा सागर तो फिर इकडे बघा सागरने ना आपले कुरमुरे आहेत ना ते फोडलेले आहेत. अरे त्याच्यावरती नको तू, अरे पेपर आणला एक मागे, मस्त पेपर आणलाय प्लॅस्टिकच्या भिंतीवरती मस्त एकदम. नाही चला मित्रांनो आता आहे ना आपण भेल करायला सुरुवात करतोय. आता बघा इकडे आहेत ना मस्त कुरमुरे आहेत ना आपण ओतून घेतलेले आहेत पेपरावरती. आणि आहे ना हे कुरमुरे पण एकदम मस्तच आहेत. हे बघा सगळं करूया सुरुवात. तर इथे आपण सर्वात पहिला काय टाकूया? कांदा. इथे मित्रांनो आपण टाकतोय चवीनुसार कांदा. कांदा टाकलेला आहे. कोथिंबीर टाकू आपण मस्तच एकदम. तर मिरच्या टाकूया. मिरच्या टाकलेल्या आहेत. आता टाकूया टोमॅटो. एकच नंबर सगळा पसरूया आपण मस्त. आता कैरी. कैरी टाकूया. एकच नंबर आणि भारी. आता आहे ना मित्रांनो आपण मस्त मिक्स करून घेतोय आपली भेल. सर्व टाकलं ना आपण. शेव राहिली. शेव राहिली. शेवचा पॅकेट इथे आपण शेवचा पॅकेट आणलेला आहे. टाकून दे शेव. मस्तच मित्रांनो आता आपण टाकतोय शेव. भारीच काम झालं आपला. चला मित्रांनो आपण ना शेव टाकलेली आहे आणि आता मस्त मिक्स करून घेऊया. मिक्स किया जाए. भारीच एकदम आपली भेल आहे ना जबरदस्त दिसते. मुंगी गेली कुठं? जाऊ दे खाऊया आपण तिला पण भेल सोबत. चला आपली भेल झालेली आहे मित्रांनो आणि आता आपण खायला सुरुवात करूया. तर या मित्रांनो भेल खायला. आपण आहे ना 4 वाटण्या केलेल्या आहेत. 1 2 3 4. सागरचा हा
आजी हे खायला, मी हे, आणि हे कोणासाठी ठेवलंय? मध्ये 4 वाट्या 3 वाट्या करायचे 4 केल्या. एक ठेवून दिलेला असाच मधीच, म्हणजे कोणाला लागला ना पटकन इथून थोडासा उचलायचा. समजला? सागर आहे ना आपल्याला सांगतो आता आपली भेल कशी झाली. मसालेदार चटपटीत झाले एकदम भारी. मसालेदार चटपटीत. मस्त झाले. आजी खाल्लीस तू? खाल्ले मस्त झाले. हे बघा आजी पण भेल खाते. कशी झाली आजी? मस्त झाले. मस्त झाली ना. अरे बघा मित्रांनो आपली भेल जबरदस्त झाली एकदम. आज पण जाणार. मस्तच आज पण जाणार. हा मित्रांनो मस्तच भेल झाली आपली. आपण ज्या मिरच्या टाकल्यात ना ते जरा जास्त तिखट आहेत. तिखट लागल्या मिरची खाली. मित्रांनो आपण आहे ना मुंग्याने पण देऊया भेल आपली. मित्रांनो आपली आहे ना भेल पार्टी समाप्त झाली आहे. भेल आपली संपलेली आहे. मस्त. सागर बजाली तुला पोट भरला. जाऊया घरी आता. तर चला मित्रांनो आपली भेल पार्टी आहे ना ती आता संपलेली आहे. तर मित्रांनो जाऊया आता घरी. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय. सागर ते 5 रुपये भेटले त्याचा आपण काय घेऊया? बिस्किट चाय सोबत खाऊया. चाय सोबत खाऊया. चल.